अचलपूर या ठिकाणी रत्नपूजा या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण धर्मचर्चेसाठी उपस्थित आहोत। आपण सर्वजणच पाहिलं तर असंनिधानस्थित जीव आहोत। प्रत्यक्ष परमेश्वर अवताराचं सन्निधान हे आपल्याला प्राप्त झालं नाही, परंतु परमेश्वर सर्व भक्तांची व्यवस्था करणारे आहेत आणि त्यामुळे सन्निधानस्थित भक्तांची व्यवस्था तर झाली, त्यांना सन्निधान मिळालं, परंतु प्रत्येकालाच काही परमेश्वर सन्निधान देऊ शकत नाही प्रत्येक वेळी प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं। कारण की जे कणवेचे जीव असतात, जे सेवादास्याला योग्य असणारे जीव असतात, जे प्रसवाचे नसतात, सन्निधान परमेश्वराचं प्राप्त व्हावं अशा योग्यतेचे जे जीव आहेत त्यांनाच परमेश्वर सन्निधान देतात। आणि ज्यांना सन्निधान देण्याची कणव ज्यांनी जोडलेली नसेल तर त्यांना परमेश्वर मग एक तर अव्हेर देतात किंवा मग त्यांना भेटच देत नाहीत किंवा भेटून सुद्धा न भेटल्यासारखे करत असतात। म्हणजे स्वामींच्या भेटीच्या संदर्भातल्या काही लीळा जर का आपण बघितल्या तर त्याच्यामधनं आपल्याला अशा प्रकार दिसतो। एरवी आमच्या स्वामींनी भेटकाळीची वचनं सांगितलेली आहेत, भेटकाळीचा विधी सांगितलेला आहे की एकमेकांना भेटल्यानंतर परमेश्वर भेटल्याचं गोमटं होत असतं। म्हणजे वासनिक भिक्षुक, वासनिक 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 भिक्षुक आणि भिक्षुक भिक्षुक अशा तीन भेटी आहेत। वासनिक आणि वासनिक जर का भेटले, उपदेशी उपदेशी भेटले, ती सुद्धा भेटकाळ विधी होऊ शकते। किंवा वासनिक आणि भिक्षुक भेटले, ती सुद्धा भेटकाळ विधी आहेत। आणि भिक्षुक भिक्षुक भेटले, साधू साधू भेटले, तर ते सुद्धा एक भेटकाळ विधी आहे। हे तिन्ही भेटकाळ विधीच आहेत, परंतु ते भेटकाळ विधी कधी निश्चित होतात किंवा त्याचा लाभ कधी होऊ शकतो, जेव्हा आपण भेटल्यानंतर धर्मवार्ता झाली तर। आपण जर का भेटलो आणि अन्य वार्ता झाली तर त्याला भेटकाळ विधी म्हणत नाहीत, फक्त भेट झाली बस, ही व्यावहारिक भेट झाली। एकमेकांना भेटल्यानंतर तब्येत कशी आहे, काय आहे, ऊन वाढलेलं आहे, थंडी कमी झालेली आहे, याच गोष्टींवर चर्चा करायची जागतिक लेवलवर, याला फक्त भेट म्हणतात। परंतु दैवराटीचा जो भेटकाळ विधी आहे, त्या भेटकाळ विधीला जर का तुम्ही बघितलं, मार्गात जर का गेलात, साधू साधूंची भेट जर का बघितली तर तिथे काय केलं जातं, सुपारी एकमेकांना देऊन भेटतात, गळा भेट घेतल्या जाते, त्यांची श्रमनिवृत्ती केल्या जाते। म्हणजे त्यांचे हात पाय वगैरे असे दाबल्या जातात, खांदे दाबल्या जातात, त्यांना संकल्प देऊन त्यांना विनंती केल्या जाते की जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत उदक पिडाहरण व्याळी, अशा प्रकारे त्यांना, म्हणजे आपण पाहुणे येत असतील तर आपण विचारतो त्यांना, म्हणजे आपल्या डोक्यात ते असतं की परत कधी जाणार, आपल्या डोक्यामध्ये ते असतं पाहुण्यांबद्दल। तसं इथे दैवराटीचं नाही आहे। दैवराटीमध्ये आलेले जे काही मार्गमंडळी असतील त्यांना तुम्ही कधी जाणार किंवा कधी जातील हे असं डोक्यामध्ये नसतं त्या मार्गाचा। त्यांना उलट सांगितले जातं की जोपर्यंत आहात तोपर्यंत स्वस्थतेने आमच्या सेवेचा स्वीकार करावा। त्यांची क्षेमवार्ता विचारल्या जाते, कुठून आलात, कसे आलात, कसा प्रवास झाला, पुढे प्रवास कसा आहे, म्हणजे एकंदरीत त्यांच्या प्रवासाचा आढावा घेऊन त्यानुसार मग त्यांची सेवा वगैरे सर्व केल्या जाते। म्हणजे हा भेटकाळ विधी आहे। आणि मग जर का त्याच्यामध्ये थोडा हा व्यावहारिक विषय झाल्यानंतर किंवा त्यांच्या प्रवासाच्या संदर्भात बोलणं झाल्यानंतर काहीतरी धर्मचर्चा होते, धर्मवार्ता होते, त्यांना काही शंका असतील तर यांना विचारल्या जातात, त्यांना काही शंका असतील
त्यांना विचारलं. ह्याला म्हणतात धर्मचर्चा, धर्मवार्ता. आणि आमच्या स्वामींनी ते सांगितले, अन्य वार्ता करू नका, येथीची या कथा वार्ता कीजे तिची. एरवी अन्य वार्ता तर सगळीकडेच चालू आहे. कुठेही गेलं, कुणीही भेटलं आपल्याला, जगातली कुठलीही व्यक्ती भेटली तर फक्त अन्य वार्ताच होत असते, धर्मवार्ता कोणीही करत नाहीत. मग कमीत कमी आपले लोक जर का भेटले, उपदेशी वासनिक भिक्षुक अशी जर का लोक भेटली तर आपली धर्मचर्चा होणं खूप गरजेचं आहे. तर स्वामींनी ती सन्निधानाची एक वेगळी व्याख्या आमच्या समोर ठेवलेली आहे. आम्हाला वाटतं की देवाच्या सोबत राहिलं मग तरच सन्निधान असतं, अशातला भाग नाही. देव आपल्या सोबत असणं हे सन्निधान आहे खरं. तुम्हाला एक वेगळा विषय ऐकायला मिळेल की आपण देवासोबत राहणं याला सन्निधान म्हणत नाहीत, तर देव आपल्यासोबत राहणं याला सन्निधान म्हणत असतात. देवासोबत राहणारे जे लोक आहेत भरपूर आहेत. मार्तंड आहेत, काळबोटे आहेत, दादोस आहेत, सारंग पंडित आहेत, कितीतरी लोक आहेत ते. परंतु ते फक्त देवासोबत होते, मात्र देव त्यांच्या सोबत नव्हते. देव त्यांच्या सोबत नव्हते म्हणजे स्वामी सांगतात परमेश्वर अंतर्गाम्य केला पाहिजे, तर त्यांनी काही तसं अंतर्गाम्य देवाला केलेलं नव्हतं. सारंग पंडितांना वाटायचं की मला देवामुळेच सगळं काय मिळालेलं आहे, ते जमीन मिळालेली, काही पैसा अडका मिळालेला आहे. देवाला नाराज केलं तर ते पैसा अडका जमीन सगळं परत देव घेऊन घेतील परत, म्हणून ते देवाशी नीट वागत होते. वांचून श्रद्धा त्यांची नव्हती. स्वामी सांगतात आधी येत बुद्धी होवावी, आमच्यावरच त्यांची बुद्धी नाही आहे, येथीच्या परिवारावर बुद्धी कधी असेल. मग या लीळेतल्या हे जे काही पात्र आहेत, काळबोटे, मार्तंड, यांनी स्वामींच्या सन्निधानाचा उपयोग कधीच करून घेतला नाही. हे फक्त स्वामींच्या सोबत होते. वांचून आम्ही दुसरे भक्त मंडळी जर का बघितलं तर त्यांच्या सोबत स्वामी होते. स्वामी आपल्या सोबत असण्याला सुद्धा आपलं कर्तृत्व असावं लागतं. उगाच देव कोणाच्याही सोबत जात नाहीत, कुणाच्याही सोबत राहत नाही, कुणाच्याही हृदयात राहत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढ्याच प्रकारचं समर्पण द्यावं लागतं. आणि म्हणून लीळाचरित्रातल्या वेगवेगळ्या भेटी आहेत. भेटकाळीचं एक वेगळं स्वामींनी एक वचनांचं निरूपण केलेलं आहे की भेट काळ झाल्यानंतर काय केलं पाहिजे, धर्मचर्चा केली पाहिजे. जर का तुम्ही धर्मचर्चा केली, तुम्ही जर का योग्यता होईल, अधिकार घडेल, कणव घडेल अशा प्रकारच्या विषयांवर जर का तुम्ही चर्चा केली तर त्याच्याने परमेश्वर भेटल्याची योग्यता होते. आपण नुसतंच भेटलो, कधी कधी असं असतं ना की एखादे धार्मिकच कार्यक्रम असतो, या आमची पंगत आहे अमक्या अमक्या ठिकाणी, आपण मग जातो, त्यावेळेला पोहोचतो, सगळ्यांना भेटतो, दंडत करतो, पंक्तीत जेवतो आणि मग घरी येऊन जातो. धर्मचर्चा झाली का? नाही झाली. स्मरण केलं का आपण तिथे बसून? स्मरण केलं पाहिजे. जिथेही मंदिरात आपण जातो तिथे स्मरण केलं पाहिजे. स्थानाकडे आलो, फक्त विडा ठेवला की झालं का? तिथे स्मरण केलं पाहिजे, तिथली लीळा आठवली पाहिजे. अजून लीळा काही आठवता येत असतील त्या लीळा आठवल्या पाहिजेत. हे आहे भेटकाळ. एकमेक जे भेटलेले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा करा. मंदिरामध्ये, आश्रमामध्ये भेटलात, एखादे साधू तुमच्याकडे आले, एखादे वासनिक तुमच्या घरी आले, तर त्या ठिकाणी धर्मचर्चा झाली पाहिजे. धर्मचर्चा करण्याचे कितीतरी लाभ आहेत. त्याच्यामध्ये एक तर अन्य वार्ता न होता धर्मवार्ता होते, एक परमेश्वराचं वचन पाळलं जातं. अन्य वार्ता टाळतो हे एक वचन पाळलं जातं, धर्मवार्ता करतो हे एक वचन पाळलं जातं. त्यानंतर आपल्या हृदयी परमेश्वर येतो आणि धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान म्हणजे परमेश्वर तुमच्या घरी सहजपणे परमेश्वराची उपस्थिती होते. तिथे काहीही न करता परमेश्वर आपल्या घरात उपस्थित होतात. तुमच्या घरी जर का परमेश्वराला उपस्थित करायचं असेल तर तुम्हाला काही किती जरी तुम्ही आरत्या म्हटल्या तर आरती म्हटल्याने परमेश्वर येणार नाहीये. तुम्ही जरी म्हटले बीजे करावे मम सदनाला तर देव येणार नाहीत त्याच्याने. तुम्ही किती मोठा अवसर ठेवला आणि अवसर ठेवला परंतु सगळं वेळ तुमचा ते बनवण्यात आणि ते ठेवण्यात आणि ते करण्यात धावपळीतच गेला
अवसर असेल तर उलट त्या दिवशी स्मरण कमी होतं. अवसर असेल त्या दिवशी उलट स्मरण आपण काय केलं पाहिजे, अधिक घडलं पाहिजे. तुम्ही अवसर ठेवा, नाही असं नाही, परंतु त्या ठिकाणी धर्मचर्चा सुद्धा ठेवा. नुसतीच धर्मचर्चा ठेवली, उपार ठेवलाच नाही आपण, अवसर ठेवला नाही, उपार ठेवला नाही, काहीच नाही, फक्त धर्मचर्चा ठेवली आहे, तरी परमेश्वर उपस्थित होतात. आणि सगळं ठेवलं पण धर्मचर्चा नाही ठेवलेली आहे, विधी ठेवला नाही ईश्वर विहित, तर तिथे परमेश्वराचं प्रसन्नता, कृपा, दृष्टी, मनोधर्म जे काय असेल ते नसतं. कुठलं सांगतोय मी, की जिथे परमेश्वर विहित विधी घडत नाही तिथे परमेश्वराची उपस्थिती नसते. जिथे परमेश्वराने विहित केलेला विधी सुरू आहे, तुम्ही धर्मचर्चा नाही करत परंतु स्मरणाला बसलेले आहात तुम्ही, तर त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराची उपस्थिती होत असते. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकमेकांना भेटल्यानंतर परमेश्वर भेटल्याची योग्यता होते, जणू काही परमेश्वरच भेटले. असं का म्हटलं देवानी, भेटले तर वासनिक, भेटले तर जीव, मग देव भेटल्याची गोमटे योग्यता होते असं का म्हटलं. कारण की देव जेव्हा भेटतात तेव्हा काय होतं, परमेश्वर जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा काय होतं, आपले कर्मनाश होतात, आपली योग्यता होते, अधिकार होतो, कणव निष्पन्न होते. देव भेटले तर ज्ञान मिळतं आपल्याला. ते पारधी आहेत ते किती वेळासाठी भेटले देवाला, 10-15 मिनिटं, अर्धा तास असतील स्वामींच्या सोबत. कितव्यांदा भेटले ते, पहिल्यांदाच भेटले. काही अवसर केलं का त्यांनी त्या ठिकाणी, विडावसर केला काही, गंध, अक्षता, फूल, समर्पण, पत्र, पुष्प, काहीच केलं नाही. मुक्ताबाईंनी तरी स्वामींची सेवा केली, काहीतरी काही कंदमुळे फळे खाऊ घातले, हात जोडले, विनंती केली, सगळं केलं. त्या पद्धतीने त्या मानाने बघितलं तर पारध्यांनी काहीच केलं नाही, फक्त हात जोडले स्वामींना. स्वामींनी त्यांना एक वचन सांगितलं. असं म्हणतात की आमच्या स्वामींच्या श्रीमुखातलं ते पहिलं वचन आहे. आणि स्वामींनी त्यांना काहीतरी प्रबोधन केलं. हिंसेच्या निमित्ताने स्वामींनी त्यांना काहीतरी सांगितल्या 2 गोष्टी. अहिंसेचं महत्त्व सांगितलं आणि तदनंतर लगेच त्यांनी स्वामींना हात जोडले आणि सांगितलं, देवा आजपासून आम्ही हे सगळं सोडून दिलं. त्यांनी कुठल्याही प्रकारे स्वामींचं भजन पूजन काहीच केलं नाही, कुठला उपहार केला नाही, काही अर्पण केलं नाही, काहीच केलं नाही. परंतु स्वामींच्या भेटीची जी काही भेटल्यामुळे जी काही योग्यता त्यांची व्हावी किंवा कणव निष्पन्न व्हावी ती त्या ठिकाणी त्यांची झालेली, ह्याला म्हणतात भेटकाळ. ज्या भेटीमध्ये तुमच्यातला एखादा दुर्गुण निघून जातो, तुमच्याकडे एखादा गुण येतो, एखादी योग्यतादायक, अधिकारदायक किंवा कणवदायक क्रिया तुमच्याकडनं घडते आणि तुमचा ज्ञानस्तर वाढतो, त्याला भेटकाळ असं म्हणतात. वांचून कोणाच्या तरी काही अवसर आहे, जायचं, जेवून परत घरी यायचं, याला भेटकाळ म्हणत नाहीत. खूप वेळा दंडवत पण आपण एकमेकांना फक्त भेटले, दंडवत बस, एक सवयीचा भाग झाला दंडवत करणे. पण दंडवत करताना सुद्धा हा माझ्या ईश्वरीचा साधक आहे म्हणून विनम्रतेने दंडवत केला पाहिजे. दंडवतच करायचं आहे आपल्याला, तसाच करायचा, रोज करताय, पण करत असताना भाव मनामध्ये असला पाहिजे की हे ईश्वराच्या साधकाला मी दंडवत करतोय, माझ्या ईश्वरीचा साधक आहे. आता ते एवढं नुसतरी भाव आणला तरी त्या दंडवताचं थेट परमेश्वराशी तो दंडवत जोडला जातो. म्हणून आपल्या दैनिक आयुष्यामध्ये रोज आपण जेव्हा आपला दिनक्रम चालू होतो आणि संपतो संध्याकाळी रात्री, तर या कालावधीमध्ये अनेक विधी आपल्याला उपस्थित होतात. ते विधी जे आहेत त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आपला विषय चालू आहे की थोड्या वेळासाठी म्हणून ते पारधी स्वामींना भेटतात आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते आयुष्य बदलून जातं. हिंसक वृत्तीचे, हिंसा क्रिया करणारे म्हणून त्यांच्या जन्मजात अनेक पिढ्या त्याच्यात त्यांच्या गेलेल्या आहेत आणि एकाएकी स्वामी भेटतात आणि पूर्णपणे बदलून जातात. ते इतकं परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी तलवार घेऊन आलेले आमचे आचार्य आणि एकदम दादोसांच्या मुखातनं स्वामींचं नाव ऐकतात आणि
त्या दिवशी त्यांच्या ती हातामध्ये असलेली शेवटची तलवार. एकदा स्वामींचं नाव ऐकलं त्याच्यानंतर त्यांच्या हातात परत तलवार आली नाही. याला म्हणतात भेटकाळ. स्वामी भेटले नाही, स्वामी बोलले सुद्धा नाही, स्वामींना बघितलं सुद्धा नाही, पण स्वामींचं नाम भेटलं, ही सुद्धा भेट आहे. स्वामींचं नुसतं नाम ऐकलं हा सुद्धा एक प्रकारचा भेटकाळ विधी आहे. म्हणून तर तिथे परत येतो ना आपण की धर्म वार्ता विहित विधी. इथे नुसतं नाम घेतलं तरी परमेश्वर आपल्याला भेटतात. एक समाधान वाटतं. तुम्ही म्हणता की आज स्मरण केलं खूप बरं वाटतंय. का बरं वाटतंय? कारण की इतक्या दिवस आपण राजस तामस हिंसक लोकांसोबत फिरतोय वगैरे. आज स्मरण केल्यामुळे परमेश्वराची कृपादृष्टी आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते बरं वाटतं. एखाद्या आश्रमात गेलं की खूप छान वाटतं. घरापेक्षा आश्रमात चांगलं वाटतं. का? आणि तिथे परमेश्वराचा नित्य वास आहे. एखाद्या स्थानाकडे गेलं तुम्हाला बरं वाटतं कारण की तिथे परमेश्वराचं अधिष्ठान आहे. त्या ठिकाणी अनेक लोक स्मरण करतात. आपण करत नाही. आपण जाऊन काय करतो? मोठ्याने जय करतो आणि अनेकांचं स्मरण तोडून टाकतो. आपल्यामध्ये ती ताकद आहे. स्वतः स्मरण करायचं नाही, परंतु कोणी स्मरणाला बसले असतील तर एकदम मोठ्याने जय करायचं आणि त्याचं स्मरण तोडून टाकायचं. एखादी धर्मवार्ता चालू असेल तिकडे मोठ्याने जय करायचा आणि ती धर्मवार्ता विस्कळीत करायची. असं होता कामा नये. त्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की एखादी व्यक्ती स्मरण करतायत, त्याच्या बाजूला जरी तुम्ही नुसतं बसलात तरी तुम्हाला त्यांच्या त्या सात्विकतेचा जो काही गारवा आहे तो तुम्हाला पण प्राप्त होईल. एखाद्या अधिकरणांच्या संपर्कात आपण राहिलो तर नुसतंच राहिलो, अभ्यास केला नाही त्यांच्यासोबत, तरीही आपला दिवस चांगला जातो. जर का त्यांच्यासोबत राहून आपण एखादा परमेश्वराने सांगितलेला विधी केला तर अजून आपल्यामध्ये कितीतरी मोठा बदल होऊ शकतो. जो पारध्यांमध्ये झाला तसा बदल आपल्यामध्ये पण होऊ शकतो. आणि म्हणून जिथे कुठे आपण भेटू तिथे 1, 5, 10, 15 मिनिटं तुम्ही तुमचे अन्यवार्ता करा. तुमचे व्यावहारिक काही चौकशा करायच्या त्या करा, नाही असं नाही, पण तदनंतर तुम्हाला धर्मवार्ता करता आली पाहिजे. तुमच्याकडे पाणी आलं की नाही हे जसं आपण विचारतो त्याच हक्काने आज तुम्ही कुठली लीळा वाचली हे विचारा. कुठलं वचन वाचलं, कुठला दृष्टांत वाचला, मी आज ही लीळा वाचली, आज आम्ही ही भाजी बनवली, सांगताच ना तुम्ही. कशी बनवली हे पण सांगता. त्याचं आज मी ही लीळा वाचली, याच्यातनं मला हे कळालं, हे कळालं, हे कळालं, हे कळालं नाही, हे पण तुम्ही एकमेकांना सांगू शकता. वाचनिकांसाठी एकदम उपयुक्त ही गोष्ट आहे. धर्म जर का वाढवायचा असेल आपल्यातला तर काय करावं लागतं? धर्म विचारावा लागतो, धर्म सांगावा लागतो, एकमेकांशी धर्माविषयी चर्चा करावी लागते. सहजपणे तुम्ही घडत राहणार. मुळात आपलं कॉम्पिटिशन सगळ्याच बाबतीमध्ये आहे की नाही. त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे, हे कॉम्पिटिशन आहे. हे कॉम्पिटिशन बंद करू नका, हे कॉम्पिटिशन चालूच ठेवा. त्याच्यामध्ये धर्मसुद्धा ॲड करा की त्यांच्या एवढ्या लीळा पाठ झाल्या तर माझ्या पण एवढ्या, त्यांची एवढी वचनं पाठ आहेत तर माझी पण मला आता वचनं केली पाहिजे, त्यांच्या सोबत माझं झालं पाहिजे. त्यांना जर का एवढं सेवादास्य ते करतात तर मला सुद्धा त्यांच्यासोबत सेवा, त्यांना सोडून नाही करायचं, त्यांच्यासोबत करायचं, त्यांच्यासारखंच मला वचनं पाठ करायचं. हे पण कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये ॲड करा. आणि अहंकार कुठेच येऊ देऊ नका. जे पण तुम्हाला प्राप्त होईल त्याचा अहंकार नका येऊ देऊ. तुम्हाला जे येतं ते इतरांना पण यावं, इतरांनी पण ते पाठ करावं म्हणून त्यांना सुद्धा प्रेरणा द्या. नाहीतर असं नका करू की माझं पाठ झालेलं बाकी कोणाचं होणार नाही, या विभागात फक्त माझंच सगळा अभ्यास आहे बाकीचा कोणाचा नाही, असा अहम परत येऊ देऊ नका. नाहीतर परत तिथे जे काही घडलेलं आहे ते सगळं बिघडणार सगळं. म्हणून हा भेटकाळ विधी महत्त्वाचा आहे. आणि असं होत असताना आपण परमेश्वराने विहित केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या विहित केलेल्या गोष्टी आपण आधी व्यवस्थितपणे केल्या पाहिजेत. तर आधी आमच्या स्वामींनी काय सांगितलं? अविधीचं निरसन करायला सांगितलेलं आहे. स्वामी काय करतात? अयोग्याचे योग्य करीती आणि मग योग्याला परमेश्वर ज्ञान देतात. अयोग्याचे म्हणजे जो अयोग्य आहे, सगळे जीव अयोग्यच आहेत. मग परमेश्वर त्यांना सन्निधान देतात, दर्शने, स्पर्शने, संभाषणे
त्यांचं काही स्वीकारून त्यांना योग्य करत 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 जातात आणि मग त्यांना योग्य केल्यानंतर म्हणजेच अयोग्यता फेडल्यानंतर त्यांना परमेश्वर दातृत्व करत असतात. जसं तुम्ही किती ताट नवीन जरी असलं तरी त्याला काय केलं जातं, दुकानातनं आता नवीन ताट आणलेत, त्याला वापरलं सुद्धा नाही तरी पण त्याचं जेवण वाढतं का लगेच आपण? त्याला आधी घासल्या जातं, त्याला धुतल्या जातं, त्याला पुसल्या जातं. म्हणजे नवीन जो ताट आहे, भांड आहे, त्याच्यावर सुद्धा काय असते, धूळ असते एक प्रकारची, ती स्वच्छ करावी लागते. काही जरी असेल ते लगेच आपण असं लगेच वापरात आणत नसतो. तसं परमेश्वर सुद्धा लगेच काय जीवाला ज्ञान देत नसतात, कारण की प्रत्येक जीवाकडे अयोग्यता ती आधी फेडावी लागते आणि मग ज्ञान देतात. म्हणून आपल्याला काही गोष्टींचा त्याग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या गोष्टींचा त्याग नाही केला तर मग नवीन कितीही ज्ञान घेतलं, कितीही विधी करायला धडपडलो आपण, तरी 8-10 दिवस आपण एखादा विधी करतो आणि 10व्या 11व्या दिवशी आपला विधी तो बंद होतो. 1 तारखेला आपण संकल्प घेतो की आजपासून सकाळी 3ला उठायचं स्मरणाला. खूप तर खूप तुम्ही 8 दिवस उठता, 9व्या दिवसापासून परत आपलं 9 वाजता उठणं सुरू होऊन जातं. म्हणजे हे असं का होतं? कारण की आपण आपल्यातले दोष, आपल्यातले जे काही अविधी आहेत ते आपण काढून टाकले नाही, सरळ विधी करायला सुरुवात केली. मुळात म्हणजे परमेश्वर काय करतात, आधी त्याग करायला सांगतात. 26 वचने त्याग, आचारामध्ये 26 वचने आधी त्यागाचे सांगितले. तेवढा त्याग केल्यानंतर स्वतःला काही अंशी तुम्ही क्लीन केल्यानंतर मग स्मरण वाक्य आहेत त्याच्यामध्ये. नंतर स्मरण आहे, आधी स्मरण नाही सांगितलं. आधी स्मरण सांगितलं पाहिजे होतं पण नाही. आधी योग्यता जाणून घ्या, अयोग्यता जाणून घ्या, आपल्यामध्ये काय काय दोष आहेत ते आधी लक्षात घ्या, ते दोष काढून टाका. स्वामी सांगतात राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. राजसपणा आपल्यामध्ये असेल म्हणजे अनाठाई आवडी आहे आपली, नको तिथे आपली आवड आहे. तामस म्हणजे आपण खूप तमतम करतो. खूपशे लोक बघितलं उगाच चिडचिड करत असतात, काहीही कारण नसताना चिडतात लोक, कशावरून पण चिडतात. म्हणजे मला वाकून दंडवत केलाच का नाही याच्यावर पण चिडतात लोक. मला आधी का नाही पाणी विचारलं, मला विचारलंच का, विचारलं नाही का म्हणून सुद्धा चिडतात, आणि मलाच का विचारलं म्हणून सुद्धा चिडतात. सगळ्या बाबतीमध्ये जो तामस व्यक्ती आहे तो सर्व बाजूने चिडतच असतो. म्हणून आमचे स्वामी सांगतात राजस तामस जे असतात म्हणजे शेवाळल्या खडकावर पाव देऊची नाही तथा ठेवूची नाही. शेवाळलेला जो काही विभाग असतो त्याच्यावर पाय ठेवायचा नाही, ठेवलं तर काय होतं, गुडघे कोपर झांजरते, निसरूनी पाडी म्हणजे घसरून आपण पडणार आणि मग गुडघे कोपर झांजरते म्हणजे दुखापत पण होते. तसं राजस आणि तामस व्यक्तीसोबत आपण संवाद केला, संवाद करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या संपर्कात राहिलो तर काय होतं, आपल्याला त्रासच होतो, कष्ट होतात, दुःख होतं, सुख मिळणं हे खूपच कठीण आहे. म्हणजे त्यांच्याशी कसं बोलायचं कसं नाही या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला खूप चिंतन करावं लागतं. आपलं उत्तर असं नाही पाहिजे, सात्विक उत्तर असलं पाहिजे, सात्विकपणे बोलता आलं पाहिजे. म्हणजे आपल्यातल्या बोलण्यात मध्ये आधी सुधारणा होणं गरजेचं आहे. एकमेकांशी जे बोलतो ते परमप्रीतीपूर्वक बोलता आलं पाहिजे आपल्याला. आता डायरेक्ट तर आपण प्रेमाने बोलू शकत नाही एकमेकांशी, त्याच्यासाठी मनामध्ये सुद्धा आपल्या एकमेकांविषयी सद्भावना असली पाहिजे, चांगली भावना असली पाहिजे, सगळ्यांचं व्यवस्थापन झालं पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे, सगळ्यांची सोय झाली पाहिजे, कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे आपल्या बोलण्यामुळे, उठण्यामुळे, बसण्यामुळे, बघण्यामुळे. ही सगळी सद्भावना आपल्या मनामध्ये आधी असली पाहिजे. जे मानसिक जर का तुम्ही चांगला विचार करणारे असाल तर वाचेमध्ये सुद्धा तुमचं एकमेकांविषयी बोलणं चांगलंच असणार. आता आम्हाला तर दिवसभरामध्ये खूप वेगवेगळ्या स्वभावाची लोक मिळतात, वेगवेगळ्या आकाराची प्रकाराची लोक मिळतात, वेगवेगळ्या पद्धतीने विषय मांडणारे, बोलणारे, कधी कधी आमच्या नावडीचे पण विषय असतात ते सुद्धा बोलणारे लोक भेटतात. आपल्याला मोजके प्रश्न विचारता आले पाहिजेत, योग्य प्रश्न विचारता आले पाहिजेत, आणि ज्याच्यामुळे आपलाही फायदा होईल, ऐकणाऱ्यांचाही फायदा होईल असे प्रश्न विचारता आले पाहिजे.
आता तुम्हाला वाटेल की आम्हाला प्रश्न विचारता येत नाहीत, तर असं अजिबात समजायचं नाही. तुम्ही जो प्रश्न कराल तुमच्या दृष्टीने तुमचा प्रश्न एकदम क्षुल्लक आहे. तुम्हाला असं वाटतं की लोक हसतील आपल्याला आम्ही जर का प्रश्न केला तर, परंतु तुमचा प्रश्न इथे बसलेला सगळ्यांचाच प्रश्न असतो. सगळ्यांनाच ते प्रश्न पडलेला असतो, पण कोणी विचारत नाही. जेव्हा त्याचं उत्तर मिळतं तेव्हा तुम्हाला एकट्याला मिळत नाही, ते सगळ्यांना मिळत असतं. मग लोक तुम्हाला बोलतात की बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला, आम्हाला पण खूप दिवसापासून हा प्रश्न होता. म्हणजे तुमचा छोट्यातला छोटा प्रश्न सुद्धा किती महत्त्वाचा आहे, तो क्षुल्लक नाही आहे. म्हणून तुम्ही तुमच्या प्रश्नाला सन्मान द्या. आधी तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारून धर्मवार्ता घडवण्याचं कसब तुमच्याकडे असलं पाहिजे. कुठल्याही लीळे संदर्भात प्रश्न विचारू शकता, दृष्टांत वचनासंदर्भात प्रश्न विचारू शकता, विधी अविधीबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि जिथे धर्मवार्ता सुरू नाही त्या ठिकाणी धर्मवार्ता तुम्ही सुरू करू शकता. 10 बाया जर का अन्य वार्ता करतायत त्याच्यामध्ये तुम्ही एवढं जरी बोललात की आमचं रोजचं आता वचन पाठ करण्याचा प्रयत्न सुरू आहे, 25 वचनं पाठ झालेले आहेत, असं तुम्ही जरी म्हटलात आणि उठून निघून गेलात, तर त्यातल्या काही बायांच्या डोक्यामध्ये ते राहतं की हे वचन पाठ करायला लागलेत. मग हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा तो वचन पाठ करण्याचा जो काही भाव आहे तो तयार होत जातो. आपलं बोलणं अशा प्रकारचं पाहिजे, आपली विधी सुद्धा अशा पद्धतीची पाहिजे की अनेकांना तो विधी करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, अनेकांना वचन पाठ करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि अशाच पद्धतीने काय होणार आहे की अयोग्यतेचा नाश होत जाईल. हळूहळू त्यांच्यावरचं जे मलिनत्व ते निघून जाईल आणि त्यांना पण वाटेल की आम्ही सुद्धा अशा प्रकारे परमेश्वर विहित विधी केला पाहिजे. म्हणून स्वामींनी आधी त्याग वाक्य सांगितले की आधी त्याग करा. दोषांचा त्याग केल्याशिवाय गुणांची निर्मिती नाही. माहीम भट्टांना जेव्हा स्वामींनी समोर बसलेत प्रथम भेटीमध्ये तेव्हा काय केलं, त्यांच्याकडे भरपूर अयोग्यता होती. स्वामींनी आधी काय केलं की त्यांना जे येत होतं त्याच्याबद्दलच त्यांना अहंकार होता. स्वामींनी त्यांच्याकडचा जो पुरवठा होता ज्ञानाचा तो स्वामींनी आधी संपवून टाकला. या टोकापासून सुरुवात करून त्यांना शेवटच्या टोकापर्यंत नेलं आणि स्वामी कुठेही थांबले नाहीत बोलण्यात. माहीम भट्ट मात्र थांबले. मराठी मधलं सगळं संपून गेलं, मग संस्कृत बोलायला लागले. स्वामी संस्कृत मधलं पण या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं बोलून टाकलं, सांगून टाकलं. त्याच्यापेक्षा अजून तत्वज्ञान सांगितले, जे सिद्धांत सांगितले ते माहीम भट्टांनी पण ऐकले नव्हते. मग माहीम भट्टांकडे जो संस्कृतचा अभिमान होता तो पण संपून गेला. आता देवाकडे बोलायलाच काही शिल्लक राहिलं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडचं ज्ञान तर एवढं परिपूर्ण होतं असं आपल्याला वाटत होतं, पण यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की आपल्यापेक्षा जास्त ज्ञान तर यांना आहे, आपल्यापेक्षा जास्त माहिती यांना आहे. सिद्धांत हे काय काय सांगतायत हे तर मी कधी ऐकलेच नाही, मग मी कसं काय म्हणतो माझा अभ्यास पूर्ण झाला. मग हे काय सांगतायत मला, कुठल्या वेदातलं कुठल्या पुराणातलं सांगतायत. आमचे स्वामी काय वेदा पुराणातलं बोलत नव्हते, आमचे स्वामी ब्रह्मविद्येतलं बोलत होते. ब्रह्म म्हणजे ती जी स्वतःची विद्या आहे त्यांची ब्रह्मविद्या, त्यातले तत्व स्वामी मांडत होते, त्यातले सिद्धांत स्वामी मांडत होते. ते त्यांच्या डोक्यावरून जायला लागले. त्याच्याबद्दल आक्षेप खंडन करण्याची कुठलेही सिद्धांत माहीम भट्टांकडे नव्हते. माहीम भट्ट खाली मान घाली करून बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग त्यांना मग स्वामींनी बघितलं की ते काय झाले, अहंकार शून्य झालेले आहेत. आधी अहंकार होता, त्या अहंकाराच्या भरात त्यांना काही सांगितलं तरी त्यांना ते स्वीकरणीय नसायचं. मग जेव्हा स्वामी त्यांना निरअहंकार केलं, अयोग्यता त्यांची जी काय नासून टाकली, जी काय थोड्याफार प्रमाणात, आणि तदनंतर ते नम्र झाले, विनम्र झाले, अहंकार रहित झाले. आणि मग स्वामींनी पूर्वी सांगितली, स्वामींनी आल्या आल्या लगेच पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं नाही. आधी दोषरहितता त्यांच्यामध्ये आणली, निरअहंकार केला आणि मग त्यांना ज्ञान सांगितलं. याचा अर्थ काय की तुम्हाला जर का ज्ञान घ्यायचं असेल तुम्हाला अहंकार आधी बाजूला काढून ठेवावा लागतो, तर एखादी लीळा तुम्हाला समजू शकते. जर का एखादा विधी कोणीतरी सांगतंय, लोक म्हणतात आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला हे कळत आहे सगळं. असं कोणीतरी मला एकदा विचारलं की बाबा प्रसाद सेवा केल्यामुळे काय होतं,
मी त्यांना एकदम विश्लेषण प्रसाद सेवा केल्याने असं होतं तसं होतं तसं होतं, ते म्हणते हे माहिती आहे आम्हाला सगळं. म्हटलं मग विचारलं कशासाठी, मी जीव तोडून एवढं सांगितलं त्याचा काय फायदा झाला. मग परत कधीतरी आले ते म्हणाले की दादा स्थानवंदन केल्याने काय होतं. मी म्हटलं परत आपण जीव तोडून सांगायचं आणि ह्यांनी म्हणायचं की मला माहिती होतं. मग मी म्हटलं की स्थानवंदन केल्याने अविधी होतो. मग त्यांना अपेक्षित होतं की स्थानवंदन केल्याने विधी होतो, असंच अपेक्षित होतं. मी सांगितलं स्थानवंदन केल्याने अविधी होतो. म्हणजे असं कसं काय. म्हटलं हो, आपण ज्या पद्धतीने स्थानवंदन करतो त्या पद्धतीने अविधीच आहे. स्थानवंदन करायला गेल्यानंतर तिथे लीळा आपण आठवत नाही, तिथे बसून स्मरण करत नाही, तिथे दंडवत घालत नाही. तिथे गेल्यानंतर तिथलं जे वातावरण आहे ते आपण बिघडवून टाकतो वगैरे वगैरे. आणि देवानी सांगितल्या पद्धतीने स्थानवंदन विधी आपलं होत नाही. तुम्ही ज्या गाडीने जाता त्याच्यात तुम्ही काहीतरी वेगवेगळे बडबड करत जाता, अन्य वार्ता करत जाता, सिनेमाची गाणी ऐकत जाता. मग आता मला सांगा की स्थानवंदन अशा पद्धतीने केलं तर विधी होईल का अविधी होईल. वरून ते स्थान जिथे आहे त्याच्यावरच पाय देऊन आपण स्थानवंदन करतो. म्हणजे सामर्थ्य इकडे तिकडे सुद्धा आहे 5-5 फूट, तर त्या सामर्थ्यावरच पाय देऊन परत स्थानवंदन आपण करतो आहोत. याचं सुद्धा आपल्याला भान नसतं किंवा याच्या संदर्भात कुठलाही प्रायश्चित किंवा दंडवत आपण करत नाही. मुळात म्हणजे तिथली लीळा आपण स्मरण करत नाही, त्या तिकडे नामाचं स्मरण आपण करत नाही. फक्त जातो, डोकं टेकतो, विडा ठेवतो, जय करतो आणि परत निघून येतो आपण. आणि प्रसादही घेऊन घेतो, बाबा आम्हाला प्रसाद द्या असंही म्हटलं जातं. बस एवढं स्थानविधी सीमित आहे. स्थानवंदन एवढ्याच गोष्टींसाठी करू नका. स्थानाला जा, फुलं वाहा, विडा वाहा, तुम्हाला काय करायचं तेही करा, परंतु त्याच्यामध्ये लीळा सुद्धा आठवा. थोडं 5-10 मिनिटं बसा, स्मरण करा, एखादी गाठी स्मरण झालं पाहिजे इत्यादी पूर्वक विधी स्थानवंदन केलं तर त्याच्याने विधी होतो. म्हणून विधी आणि अविधीचं ज्ञान पण आपल्याला असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये एक प्रकरण आपण बघूया. स्वामींनी सांगितलं की विकार शून्य म्हणजे आपण असन्निधान स्थित पुरुषांचा विधी बघतोय. मला कुणीतरी म्हटलं की अस्थिपरी ग्रस्तांना का सांगायचे. अस्थिपरी ग्रस्तांसाठी नाही आहे, ती साधूंसाठीच आहे. मी म्हटलं की स्वामींनी कुठेही अस्थिपरी सांगताना ती साधूंसाठी किंवा ग्रस्तांसाठी म्हणून असा उल्लेख त्या लीळेमध्ये आलेला नाही. स्वामींनी फक्त एवढं सांगितलंय, असन्निधान स्थित पुरुषांचा जो विधी आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. आणि आपण सगळे आत्ताचे जेवढे कोणी साधू वासनी ग्रस्त असतील ते सगळे आपण असन्निधान स्थित आहोत. म्हणून स्वामींनी सांगितलं की विकार शून्य. विकार शून्य म्हणजे विकार म्हणजे आवड, त्या आवडीची शून्यता करा. आवडीची शून्यता करा म्हणजे कुठल्या आवडीची आणि कसल्या आवडीची. तर आपली जीव देवता आणि प्रपंच या ठिकाणी आपली एक आवड लागलेली आहे, आसक्त आहोत आपण. स्थानाकडे जरी आलं तरी घराची आठवण चालूच आहे. ते शाळेतनं आला असेल का मुलगा, मग तो वाढून घेईल का वगैरे वगैरे. स्थानाकडे आलं तरी आपली घराची आसक्तता आहे. आपण देवतेशी आसक्त आहोत म्हणजे कर्माशी बांधलेले गेलेलो आहोत. हे कर्म करायचे, ते कर्म करायचे, ते कर्म करायचं आहे, हे कर्म भोगायचं आहे, ते कर्म भोगायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण आसक्त आहोत. कर्म जोडतोय आपण. अनेक लोकांचं साठी आपण काहीतरी करतो जेव्हा तेव्हा त्याच्यातनं कर्म जोडल्या जातं. दैव ठिकाणी क्रिया करता तुम्ही दैवापैकीच्या ठिकाणी तेव्हा कणव जोडल्या जाते, पण कर्मराठी जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा कर्म जोडल्या जातात. मग ते कर्माच्या ठिकाणी आपण आसक्त आहोत आणि प्रपंचाच्या ठिकाणी आसक्त आहोतच आपण. तर त्याच्यातनं शून्यता होणं गरजेचं आहे आणि तीच आवडी तुम्हाला परमेश्वराच्या ठिकाणी उपयोगी लावायची आहे. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आपण आसक्त झालो पाहिजे त्यावेळेला. त्यानंतर विकल्प शून्य म्हणजे वासनिकांनी सुद्धा विकल्प 2-3 प्रकारचा आहे. विकल्प म्हणजे देवताजनित विकल्प आहे, म्हणजे देवतेला शरण जाणे. वासनिकाने कधी देवतेला शरण जाऊ नये. वासनिकांनी कधी गंडे दोरे किंवा अन्य मार्गीयांचे खड्यांच्या अंगठ्या वगैरे वासनिकांनी घालू नयेत. हा सरळ सरळ विकल्प आहे. कुणाकडनं काहीतरी ताईत आणून आपण घालायची, लॉकेट घालायचं, खड्यांच्या अंगठ्या घालायचा, हा सगळा विकल्प आहे.
या विकल्पापासून महानुभाव साधकाने वासनिकांनी लांब राहायचं. त्यानंतर कल्पाकल्प, विकल्प म्हणजे कल्पाकल्प भाव आहे की मनामध्ये संदेह असतात. देवाचं करायचं की नाही करायचं, केल्याने चांगलं होईल का नाही चांगलं होईल, देव सहाय्य करतील का नाही करतील, हा विधी करू की नको करू, स्मरणाला बसू की नको बसू, हे जे काही कल्पाकल्प भाव आहेत म्हणजे महानुभाव पंथाच्या विधींविषयी आणि त्यांच्या फलद्रुपतेविषयी जे काही संदेह आहे ते संदेह डोक्यातनं काढून टाका. निसंदेह परमेश्वराचं विधी जो आहे, निसंदेहपणे निसंकोचपणे आणि कुठल्याही प्रकारचा संदेह न ठेवता तुम्ही तो विधी करा, मनापासून आवडीपासून करा. तिसरा विकल्प आहे विचिकिच्छारूप विकल्प, म्हणजे त्याच्यामध्ये किळस भावतो आपण, हे चांगलं आहे वाईट आहे वगैरे, याच्यामध्ये सुद्धा आपलं मन अटकलेलं आहे. ते विकल्प शून्यता झाली पाहिजे. किंवा विकल्प तो सुद्धा आहे की अमका दिवस चांगला अमका दिवस वाईट, या दिवशी उपहार करावा त्या दिवशी नाही करावा, आत्ताची वेळ चांगली नाही, थोड्या वेळाने करू, मुहूर्त आहे, अमका आहे, नक्षत्र आहे, तिथी आहे, महिना चांगला आहे, हे जे काय आपण बोलत असतो तो सगळा असाच प्रकारचा आहे. कल्पाकल्प किंवा विचिकिच्छारूप याच्यामध्ये ते मोडलं जातं. हे विकल्प शून्य व्हावं. परमेश्वर विहित विधी करताना कुठेही तिथी काळ नक्षत्र काहीच बघायचं नाही. जेव्हा जो विधी उपस्थित झाला तेव्हा तो विधी करायचा. वेळ काळ नक्षत्राचं बंधन बघायचं नाही. तुमच्याकडे कोणी भिक्षेला आलं की तुम्ही लगेच बघता का आज वर्ज्य दिवस आहे म्हणून, की चांगला दिवस आहे भिक्षा वाढायची का नाही वाढायची असं बघता का तुम्ही? भिक्षेला कोणीही आलं की लगेच तुम्ही भिक्षा वाढता. उपस्थित विधी झाला लगेच विधी काय करा, तो विधी उपयोगामध्ये आणा. तेव्हा कल्पाकल्प भाव मनामध्ये नको असला पाहिजे. स्वभाव मात्रे म्हणजे ग्रस्त लोकांनी सुद्धा स्वभावावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. किती जेवायचं, किती पाणी प्यायचं, किती झोपायचं, किती चालायचं, हे सगळ्याच गोष्टी स्वाभाविक ज्या काही गोष्टी आहेत प्रकृती तुमची, त्या प्रकृतीवर नियंत्रण आपलं असणं गरजेचं आहे. ते नियंत्रण नसेल तर आपलं जे काही जीवन दिनचर्या आहे आणि दिनचर्येमुळे आपलं जे आयुष्य आहे ते सगळं बिघडतं. आणि तदनंतर निरालंबी म्हणजे आलिंबन रहितता जी आहे, अनेक गोष्टींचं आलिंबन आपण डोक्यामध्ये घेऊन फिरत असतो. हे कसं होईल, ते कसं होईल, हे असं केलं पाहिजे होतं, ते तसं केलं पाहिजे होतं, उगाचच आपण त्या गोष्टी बोलत राहतो. हे सुद्धा आलिंबनयुक्त आहे. नको त्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतो. किंवा आता कुठलं सरकार निवडून येईल याच्यावर आपण चर्चा करत असतो. हे सुद्धा आलिंबनच आहे. नको त्या गोष्टींचा संग्रह करून ठेवतो, हे सुद्धा आलिंबन आहे. ते कधीच उपयोगी जाणार नाही अशा लोकांसोबत आपण राहत त्यांच्यासोबत वेळ घालवतो, हे सुद्धा आलिंबन आहे. ते निरालंबी होता आलं पाहिजे. म्हणजे विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभावावर नियंत्रण आणि निरर्थक गोष्टींचं आलिंबन रहित तुम्ही जेव्हा होता तेव्हा जाऊन नामस्मरण तुमचं होईल. आत्ता जर का आपण स्मरणाला लागलो आणि ते जे काय आधीचे दोष देवाने सांगितले ते जर का निरसन नाही केले आपण, तर आपलं स्मरण 4 दिवस चालतं आणि 5व्या दिवशी बंद होतं. त्याचं कारण ते आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आधी दोषांची निरसनता पण केली पाहिजे. जे जे काही दोष आहेत ते सुद्धा आपण काढून टाकले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्ञान काढलं पाहिजे. ज्ञानानंतर विधी अविधी कळतो, योग्यता अयोग्यता कळते, दोष काय आहे ते कळतं, गुण काय आहे ते कळतं. आणि मग तेव्हा कळतं की कुठल्या कुठल्या दोषांचा त्याग देवाने करायला सांगितला आणि दोषांचा त्याग केल्यानंतर गुण स्वीकारण्यासाठी सांगितले की देवता स्मरणे म्हणजे परमेश्वराच्या नामाचं स्मरण हे केलं पाहिजे. हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे करता आणि आलिंबन रहित होता, तेव्हा जाऊन कुठेतरी तुमचं स्मरण होईल. नाहीतर मग स्मरण होण्यामध्ये अनेक बाधे अडथळे येतात. हे जो जन्म क्षेपी म्हणजे हा सगळा विधी तुम्हाला कुठपर्यंत करायचा आहे, मरेपर्यंत तुम्हाला तो विधी करायचा आहे. कुठल्याही विशिष्ट महिन्यात हा विधी करायचा नाही आहे. मार्गशीर्ष किंवा श्रावण, आपल्याला मरेपर्यंत नामस्मरण विधी करायचा आहे. हा विधी सगळ्यांसाठी आहे, वासनिकांसाठी पण आहे, साधूंसाठी पण आहे. मरेपर्यंत जर का तुम्ही देवाला आठवलात आणि देवाने सांगितलेला विधी आपण जर का केला तर परमेश्वर आपल्याला काय करणार आहेत,
भेट देणार आहेत. जर का या विधींव्यतिरिक्त आपण राहिलो तर परमेश्वर भेट देणं खूप दुरापास्त आहे. तुम्ही किती पंचावतार उपार केलेत ह्यावर तुम्हाला मोक्ष मिळत नाही, पुन्हा संबंध मिळत नाही. तुम्ही किती उपहार केलेले आहेत ह्याच्यावर पण काही मिळत नाही तुम्हाला. तुम्ही किती वस्त्रदान केलेले आहेत ह्याच्यावर पण मोक्ष मिळणार नाहीये. मोक्ष तुम्हाला नामस्मरणाशिवाय मिळणारच नाहीये. नामस्मरण हे कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये पण आपण जेव्हा अन्नदान देतो, अन्नदान केलं हे उत्तम आहे, परंतु अन्नदान करण्याची प्रक्रिया सुद्धा आपली खूप चुकीची आहे. कुणीतरी जेवूनच आलेले आहेत, मग तुम्हाला वाटतं की यांनी काहीतरी आपल्याकडे खाल्लंच पाहिजे, आम्हाला पण अन्नदान घडलं पाहिजे. तर ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला खाऊ घालून अन्नदानाचं गोमटं मिळत नाही. उलट जर का त्यांना ॲसिडिटी झाली तर ॲसिडिटीचं पनिशमेंट तुम्हाला वेगळं मिळणार. त्यांना अपचन झालं, त्रास झाला, पित्त झालं तर त्याचा दोष तुम्हाला आहे. तुम्हाला असं काही मनात ठेवू नका तुम्ही की कोणी आपल्या घरी काहीतरी खाल्लं मग आपल्याला अन्नदान लगेच लागतं, असं नसतं. अन्नदान कधी लागतं ज्यांना खरोखर भूक लागलेली आहे त्यावेळी तुम्ही त्यांना अन्न देता, तेव्हा अन्नदानाचं गोमट आहे. एखाद्यांना खूप थंडी लागते आणि त्यावेळी तुम्ही त्यांना गरम पेय देता, चहा देता, त्यांना गरजेचं आहे, तेव्हा ते जेव्हा दिलं जातं तेव्हा त्या कार्याचं गोमटं लागतं. ज्यांना चहा घ्यायचाच नाही त्यांना जबरदस्ती तुम्ही चहा देताय आणि त्याचा त्यांना त्रास होतो, इथे अन्नदानाचं गोमटं लागत नाही. म्हणजे या गोष्टी पण आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. दैनिक तुमच्या विधीतल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला जर का परमेश्वर भेटणार असतील तर हे अस्तिपरीची वचनं आहेत. ह्या वचनांना आपण फॉलो केलं पाहिजे. निषेध वाक्यांचा त्याग केला पाहिजे. विहित वचनं जे आहेत देवता स्मरणे वगैरे त्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि मग परमेश्वर आपल्याला भेट देणार. आणि असं सगळं करत असताना अन्नदान विधी पण कराच तुम्ही, परंतु अन्नदान विधी करताना सुद्धा हे सगळं तारतम्य बघून अन्नदान करा. वस्त्रदान करताना पण ज्यांना जे आवश्यक आहे ते वस्त्र तुम्ही त्यांना, एखाद्यांना थंडी लागत असेल तर निश्चितपणे त्यांना ब्लँकेट घेऊन द्या तुम्ही, हे वस्त्रदान आहे. एखाद्याला गरजच नाही तर म्हणतात नको आम्हाला, तरी सुद्धा नाही घ्याच तुम्ही, आणि त्याच्यातनं तुम्ही मला वाटत असेल की आम्हाला दान घडलं, तर असं नसतं. ज्यांना जे गरजेचं आहे तेव्हा त्यांना ते देणं त्याला दान असं म्हणतात. एखाद्याला थंडी लागते त्याला ब्लँकेट पाहिजे ना, आपण म्हटलं नाही अन्नदान ते उत्तम, आम्ही तुम्हाला जेवणच देऊ, म्हणून आता मला जेवण नकोय, मला काहीतरी ब्लँकेट पाहिजे, तुम्ही म्हटले नाही अन्नदान ते उत्तम, आम्ही फक्त अन्नदानच करतो. तर तसं नाही. ज्यांना जेव्हा जे आवश्यक असेल, म्हणजे दानातलं पण लक्षण आपल्याला ओळखता आलं पाहिजे, सोयीस्कर दान आपल्याला देता आलं पाहिजे, आणि समोरच्याला जे पाहिजे ते दान आपल्याला देता आलं पाहिजे. एकाच गोष्टीवर अडून राहायचं नाही. तुमची ती क्षमता नसेल तर तुम्ही सांगा की आम्ही ते काही देऊ शकत नाही, आमची काही क्षमता नाही आहे, असं सांगून बाजूला व्हा. परंतु कोणालाही कुठल्या गोष्टींविषयी आपला नुसता जबरदस्ती नाही पाहिजे. म्हणजे विधी करताना या गोष्टींची सुद्धा जाण असणं गरजेचं आहे. ज्यांना गोड चालत नाही त्यांना जबरदस्ती गोड खाऊ घालायचं की आम्ही ते बनवलेलं आहे माझ्या हाताने. तुमच्या हाताने बनवलं मग काय त्रास होणार नाही का खाणाऱ्याला? काही होत नाही बाबा. आता जे होतं ते कोणाला होणार आहे? बाबांनाच होणार ना त्रास जो काय व्हायचा तो. म्हणून हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की सेवा दास्य करताना सुद्धा कुठल्या कुठल्या विधींचा भाग लक्षात घेतला पाहिजे, अविधींचा भाग लक्षात घेतला पाहिजे. हे सगळं तारतम्य बघून आपल्याला चालायचं आहे. विधी सगळे करायचेत पण त्याच्यामध्ये अविधी घडता कामा नये याचं लक्ष सगळ्यात जास्त आपल्याला द्यायचं आहे. असं सगळं जर का केलं तर निश्चितच तुमची क्रिया परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि तुमच्या क्रियेने जे काही पुढे तुम्हाला विधी घडणार असतील, सेवादास्य घडणार असेल, स्मरण घडणार असेल, सगळ्या गोष्टींचा परमेश्वर योग प्राप्त करून देतील आणि पुढे आपण मोक्षाचा जो रस्ता आहे तो आपला अजून 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 चांगला होत जाईल. तर आजच्या या सत्रामध्ये आपण याविषयी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड